नमस्कार, मी निशांत. UCNच्या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. युद्ध युद्ध म्हणजे विध्वंस, युद्ध म्हणजे नरसंहार, युद्ध म्हणजे विनाश, युद्ध म्हणजे अशांतता, युद्ध म्हणजे भीती. म्हणूनच युद्ध नकोय असंच साऱ्यांना वाटतं. जगभरात शांतता राहावी, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. 19व्या शतकात झालेली युद्धे आपण पाहिलेली आहेत आणि आज 20व्या शतकात असताना देखील एका महायुद्धाच्या तोंडावर आपण आहोत असंच काहीसं वाटतंय. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे आणि या युद्धाचे अनेक परिणाम, पडसाद आपल्याला पाहायला मिळू शकतात. शांतता अबाधित झालेली आहे आणि अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण हे युद्ध का होतोय, याचे काय काय आणखी परिणाम होऊ शकतात, या अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विनोद राऊत. मुंबईहून आभासी पद्धतीनं विनोद राऊत आमच्याशी जुळलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत. सर, मला सांगा, रशिया आणि युक्रेन यांच्यात जी युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? अनुप, दोन देशामध्ये जवळपास आता युद्धजन्य म्हणता येणार पण युद्धालाच तोंड फुटलंय. 2 आठवड्यापासून हे युद्ध सुरू आहे. याचे खूप असे, याचं जर बॅकग्राऊंड मध्ये जायचं झालं तर आपल्याला दुसऱ्या महायुद्धापासून पर्यंत जावं लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर एक सिक्युरिटी अरेंजमेंट होती युरोपची, त्याच्यामध्ये काही जे देश होते, एक वार्सा पॅक्ट होता, झाला 2-4 करार झाले होते. काही जे देश होते ते देश अमेरिकेच्या म्हणजे भांडवलशाहीच्या ताब्यात होते, म्हणजे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. तर अनेक जे देश आहे, म्हणजे आज आपण बघतो लॅटव्हिया, रोमानिया, पोलंड, हे सगळे जे होते, चेकोस्लोवाकिया, हे सगळे जे देश, अगदी जर्मनी, त्यावेळेस पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असं जर्मनीची विभागणी झाली होती. पूर्व जर्मनी हा रशियाच्या ताब्यात होता. तेव्हा सोव्हिएत रशिया हा एक महासत्ता होता. जगामध्ये 2च महासत्ता होत्या त्यावेळी, एक रशिया म्हणजे सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका. तर युरोपची अशी फाळणी झाली होती. युरोपमध्ये काही देश कम्युनिस्ट होते, म्हणजे रशियाच्या ताब्यात होते, आणि काही देश जे होते ते अमेरिकेच्या वर्चस्वाखाली होते. तिथे भांडवलशाही होते, ते कम्युनिझम होतं. तर 1991 मध्ये जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं त्यावेळी रशिया कमजोर झाला, कारण रशियातले अनेक देश आहेत जे स्वतंत्र झाले, फुटून निघाले. त्यामध्ये युक्रेन हा पण देश होता. युक्रेन आणि रशिया हे 1922 मध्ये रशियन फेडरेशन मध्ये दोघेही फाउंडर मेंबर्स होते. त्यानंतर जेव्हा विघटन झालं तेव्हा अनेक देशांनी जे स्वतःला स्वतंत्र घोषित केलं, त्याच्यामध्ये युक्रेनचा पण सहभाग होता. तर अशा रीतीनं रशिया कमकुवत झाला, कारण रशियाकडे ती आर्थिक जी आणीबाणी झाली होती, त्यामुळे सोव्हिएत रशिया फुटला होता. ते झाल्यानंतर तिथे जो मेन प्लेयर होता, पॉवर प्लेयर, तो अमेरिका होता युरोपमध्ये. मग झालं असं की अमेरिकन प्रभावाखाली जे देश होते ते नाटो, म्हणजे तिथे ते एक नाटो नावाची संघटना अस्तित्वात आली. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी असं त्या संघटनेला म्हणतात. ती संघटना अस्तित्वात आली होती आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक देशांनी त्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारायला सुरुवात केली होती. तिकडे रशिया कमकुवत झाला होता, पण रशियाच्या बाजूला एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण रशियाचा जर मॅप बघितला तर युक्रेन जो आहे हा देश रशियाच्या पुढे, आणि तो युरोप आणि रशिया याच्यामध्ये देश आहे तो युक्रेन. रशिया आणि युरोप, तो युरोपशी थेट संबंध येत नाही रशियाचा. त्यामुळे रशियाचं त्यावेळी पण म्हणणं होतं 1990 पासनं की तुम्ही हे जे नाटो नावाची जी संघटना आहे त्याचा विस्तार रशियाच्या सीमेपर्यंत येऊ देऊ नका, म्हणजे आमच्या दरवाजापर्यंत तुम्ही येऊ देऊ नका. त्यासाठी त्यांचं असं म्हणणं होतं की बाजूला जो देश आहे युक्रेननी न्यूट्रल राहायला पाहिजे. युक्रेन या देशांनी नाटोमध्ये जायला नको. आता नाटो देश म्हणजे काय, नाटो म्हणजे काय, नाटो ही एक लष्करी ऑर्गनायझेशन आहे. त्याचा जो मेन आहे म्हणजे बॉस आहे तो अमेरिका आहे, आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे असे युरोपमधले जर्मनीपासून तर फ्रान्सपर्यंत 30 देश आहेत. याचा अर्थ असा असतो की प्रत्येक नाटो जो सदस्य असतो त्याच्या देशात, त्याच्या सीमेवरती अमेरिकेचे जे शस्त्र असतात, अगदी न्यूक्लिअर आर्सेनल पासून तर मिसाईल, त्या तैनात असतात. त्यांच्या करारानुसार नाटोच्या एका
एका देशावरती जर हल्ला झाला तो संपूर्ण नाटोवरती हल्ला समजला जातो. म्हणजे नाटोचे जे सदस्य आहे ते रशियाच्या आक्रमणापासून किंवा रशियाच्या जर संभाव्य काही आक्रमण झालं त्याच्यापासून ते सुरक्षित आहेत. युक्रेनला सुद्धा नाटोमध्ये यायचं होतं. एक लक्षात घेतलं पाहिजे 1994 पर्यंत आणि 2014 पर्यंत मला युक्रेनमध्ये जोही कोणी सत्ताधारी असायचा तो रशियाचा अंकित असायचा. म्हणजे रशियाला जो ओके आहे, गुडविल आहे तो तिथे असायचा. पण 1994 पासून तर 2014 मध्ये परिस्थिती युक्रेनमध्ये बदलली. युक्रेनमध्ये जे सरकार आलं नवीन, ते आता जे आले झेलेन्स्की नावाचे, त्यांचं असं मत होतं की युक्रेननी आता नाटोमध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण त्यांना प्रचंड रशियाची भीती वाटत होती. ज्या दिवशी 2014 मध्ये रशियन समर्थित जे युक्रेनचे राष्ट्रपती होते त्यांचं सरकार पाडलं आणि झेलेन्स्की सत्तेवर आले, त्याच दिवशी 2014 मध्ये पुतीननी क्रिमिया नावाचा जो ब्लॅक सी ला लागून असलेला प्रांत आहे तो ताब्यात घेतला. त्यानंतर आजूबाजूचे 2 जे प्रांत होते तिथे रशियन स्पीकिंग लोक जास्त आहे. जे रशियन भाषा बोलतात रशियाचे ते 30% पेक्षा जास्त आहे आणि तिथं गृहयुद्ध सुरू झालं. हे सगळं आतमध्ये सगळं धुमसत होतं. आणि तरी रशियाचा कन्सर्न जो होता तो अनेक वर्षापासून हाच होता की तुम्ही नाटोला आमच्या सीमेपर्यंत आणू नका, आमच्या रशियाच्या सीमा सुरक्षित ठेवा, युक्रेनला नाटोमध्ये घेऊ नका. मात्र रशियाला मात देण्यासाठी अमेरिकेनं नाटोमध्ये आम्ही घेऊ असं त्यांना आश्वासन दिलं आणि तिथेच प्रॉब्लेम झाला. आणि जेव्हा हे सगळं जो झुकाव आहे झेलेन्स्की याच्यानंतर जो युक्रेनचा झुकाव आहे तो नाटोकडे खूप जास्त झाला, अगदी रशियाच्या विरुद्ध झाले. त्यामुळे शेवटी जर तो नाटोमध्ये जर गेला तर रशियाला त्याच्यावरती आक्रमण करणं शक्य नाही, कारण नाटोच्या एका देशावरती आक्रमण म्हणजे संपूर्ण नाटोवरती आक्रमण. म्हणून रशियाने तो मानला नाही. त्यामुळे रशियाने त्याला आता जो आहे तो त्यांच्यावरती रशियाने अटॅक केलाय. जवळपास 2 आठवडे झाले त्यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या जे सिक्युरिटी कन्सर्न आहे तो तुम्ही मान्य करा, युक्रेनला न्यूट्रल स्टेट ठेवा. मात्र ते केलं नाही. त्यामुळे आज युक्रेनवरती रशियाने आक्रमण केलेलं आहे. अत्यंत घनघोर लढाई सुरू आहे. अनेक जे महत्वाचे शहर आहेत युक्रेनचे, कीव म्हणा, खार्किव म्हणा, याच्यामध्ये आता सध्या स्ट्रीट फायटिंग सुरू आहे जोरदार. आणि युक्रेन हा एक उद्ध्वस्त होण्याच्या दिशेनं चाललेला आहे. युक्रेनचं प्रचंड नुकसान होत आहे. नक्कीच सर, जसं गेल्या काही दिवसांपासून 2 आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे आणि दररोज वेगानं घडामोडी घडत आहेत, तर सध्या नेमकी काय स्थिती आहे युक्रेनमध्ये? सध्याची परिस्थिती अशी आहे की युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहे झेलेन्स्की त्यांना प्रचंड पाठिंबा आलाय. ज्या दिवसापासून रशियाने युद्ध पुकारलंय, आपल्या सैन्य तिथे पुकारला. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पुतीन हे युद्ध पुकारलं असं बोलत नाही. पुतीनचा आधी शब्द असा आहे की तिकडचे जे 2 प्रांत आहे क्रिमियाच्या बाजूला लागून, एक डोनेट्स्क आणि लुहान्स्क, तिथे रशियन बोलणारे रशियन वंशाचे जे लोक आहेत ते जास्त आहेत, म्हणजे 35% पेक्षा जास्त आहेत. तर त्या पुतीननी काय केलं, सर्वप्रथम जवळपास 2 महिन्यापासून 1.5 लाख सैन्य आणि सगळं शस्त्रास्त्र त्यांनी सीमेवर आणून ठेवलं होतं युक्रेनच्या पूर्व भागाच्या पूर्व सीमेवरती युक्रेनच्या. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी टेक्निकल असं सांगितलं की हे मिलिटरी मिशन आहे, कारण जे 2 प्रांत आहेत तिथे जे रशियन स्पीकिंग लोक आहेत त्यांच्यावरती अत्याचार सुरू आहे, त्यांचं जिनोसाइड सुरू आहे आणि त्यांना समाप्त करण्याचा सगळ्या युक्रेनचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी एक स्पेशल मिलिटरी ऑपरेशन सांगितलं. ते 2 राज्य त्यांना स्वतंत्र घोषित केलं आणि त्यांना सेफगार्ड करण्यासाठी, रशियन लोकांना सेफगार्ड करण्यासाठी त्यांनी ती मिलिटरी पाठवलं आहे. म्हणजे आपण युद्ध म्हटलं तर रशियन म्हणजे पुतीन एका शब्दाने त्याला युद्ध म्हणत नाही, ते स्पेशल मिलिटरी ऑपरेशन असं म्हणतात. मात्र जेव्हा त्यांनी मिलिटरी पूर्ण लाखाच्या वर जेव्हा आतमध्ये प्रवेश केला, बघा रशियाने 3 बाजूने आक्रमण केलं. एक ब्लॅक सी आहे म्हणजे क्रिमिया, तिथून सैन्य घुसवलं. पूर्व भाग जो रशियाचा बाजूला लागून आहे तिथून सैन्य आलं. आणि बेलारुस जो रशियाचा खूप चांगला आलाही आहे, चांगला मित्र राष्ट्र आहे, तिथून सुद्धा 30,000 सैन्य इकडून आलं. म्हणजे 3 भागावरनं जवळपास सैन्य घुसलेलं आहे. घनघोर लढाई आहे. पहिला आठवडा हा युक्रेनच्या सैनिकांनी बऱ्यापैकी प्रतिकार केला. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रशियन मिलिटरी पॉवर हा सुपेरियर आहे. म्हणतात की जगामध्ये 2 लष्कर असे आहेत की जे सैन्य युद्धासाठी कायम सिद्ध असतात
आणि त्यांना युद्धाचा प्रचंड अनुभव आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आहे. अमेरिकाचे जर सैनिक बघितले ते अफगाणिस्तानमध्ये लढत असतात, सिरियामध्ये लढत असतात, इराकमध्ये तैनात आहे, युरोपमध्ये जवळपास 1,00,000 सैन्य म्हणजे ऍक्टिव्ह कॉम्बॅट म्हणजे युद्धाचा जो अनुभव आहे तो अमेरिकन सैन्याला आणि त्याच्या खालोखाल रशियाच्या सैनिकांना तो युद्धाचा अनुभव असतो, कारण सिरियामध्ये रशियन सैन्य आहे. त्यामुळं हा जो हे आहे, त्यामुळं जेव्हा रशियन सैन्य गेलं, प्रतिकार केला, मात्र तो प्रतिकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण रशिया आणि युक्रेन यांची जे लष्करी बलाबल आहे त्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. रशिया ही मिलिटरी सुपर पॉवर आहे. पुतीन यांनी त्यांच्या 20 वर्षाच्या काळात एक काम केलं, ते म्हणजे रशियन फौजेला, लष्कराला आधुनिक केलं. त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईल पासून तर अगदी जे विमान भेदी रणगाडे म्हणा किंवा त्यांचं जे फ्लीट आहे एअरफोर्सचं ते अत्यंत जबरदस्त आहे. म्हणजे अमेरिकेच्या खालोखाल रशियाची पॉवर आहे. त्यामुळे युक्रेनने प्रचंड प्रतिकार केलेला आहे. आता सध्या एक आठवड्यात त्यांनी अनेक शहरामध्ये म्हणजे कीव म्हणा किंवा खार्किव म्हणा, हे जे महत्वाचे शहर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तो जो प्रतिकार आहे तो केला. मात्र हा प्रतिकार जास्त काळ टिकणार नाही हे त्यांना पण माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रशियाने जेव्हा आक्रमण केलं, रशियाने जेव्हा युद्ध पुकारलं, तेव्हा अमेरिका आणि युरोपियन युनियननी रशियावरती प्रचंड आर्थिक निर्बंध लादले. म्हणजे एवढे आर्थिक निर्बंध लादले की आज जे आपण एटीएम कार्ड जिथे जगभरात चालतं ना, त्या सिटी बँकने किंवा त्यांनी सुद्धा त्याच्यातून मास्टर कार्ड यांनी सुद्धा तिकडची सर्व्हिस मागे घेतली. अनेक ऍपल पासनं तर पेटीएम पर्यंत सगळं रशियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे. ज्या पाश्चात्य कंपन्या आहेत, प्रचंड आर्थिक निर्बंध आहे. त्यांच्या सेंट्रल बँकेवर व्यापार करायला प्रतिबंध घातलेल्या अनेक देशांनी रशियाची कोंडी केलेली आहे. मात्र एवढं असून सुद्धा पण ही कोंडी का केली की रशियानी त्या युद्धापासून परावृत्त व्हावं. रशियाची एवढी आर्थिक हानी व्हावी की पुतीननी 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण युद्ध मागे घेतलं पाहिजे, आपण सैन्य माघार घेतलं पाहिजे. पण एवढं असून सुद्धा पुतीन हे युद्ध वरून 1 इंच सुद्धा मागे हटलेले नाहीये. आणि आज जवळपास तिकडे जोरदार लढाई सुरू आहे, घनघोर लढाई सुरू आहे. ते महत्वाचे शहर आहे ते अगदी मलब्यामध्ये आपण म्हणतो ना रूपांतरित होत आहे. मला हाच याच्याशीच निगडीत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की जसं की युक्रेनला पूर्ण जगभरानं पाठिंबा दिलेला आहे आणि रशिया आपल्या भूमिकेवर ठाम आहे की आम्हाला लढायचं आहे, भले इतके आर्थिक निर्बंध लागलेले आहेत आणि रशिया एकटा पडलाय असंही आपण म्हणू शकतो. पण पुतीन यांना हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही एवढे बलाढ्य आहोत की तुम्ही किती निर्बंध घातले तरी आम्ही हटणार नाही. म्हणजे मला पुतीनची काय भूमिका असेल? बघा, पुतीन यांचा जर तुम्ही इतिहास बघितला, आजपर्यंत त्यांची कारकीर्द बघितली तर त्यांची कारकीर्द अनप्रेडिक्टेबल आहे. ती कमालीची अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांचे प्लॅन्स किंवा त्यांच्या मनात काय चाललंय हे अनेकांना समजतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ते रशियामध्ये एक हाती सत्ता आहे त्यांची, जवळपास विरोधक नसल्यासारखे आहेत. म्हणजे ते निरंकुश आपण त्यांना म्हणू शकतो. ते ज्या प्रकारे 2014 मध्ये ज्या वेळेस युक्रेन मधलं रशियन समर्थित सरकार त्यांनी क्रिमियाचा पूर्ण ताबा घेतला, एक प्रांतच त्यांनी कट करून हे करून टाकला. सिरियामध्ये अमेरिकेला मात देण्यासाठी त्यांनी आपलं सैन्य घुसवलं. आज जो सिरियाचा जो प्रेसिडेंट आहे बाशर अल असद, ते रशियामुळे टिकून आहे. तर रशिया हे अनप्रेडिक्टेबल. आणि पुतीन यांचा नेहमीचा कन्सर्न होता की तुम्ही नॅटोच्या ज्या फौज आहेत किंवा नॅटो जे आहे ते आमच्या सीमेपर्यंत आणू नका. दुसरी गोष्ट, त्यांना कॉन्स्टंट म्हणजे ते असे म्हटलं जातं त्यांच्या बाबतीत की त्यांना ते सोव्हिएत रशिया जेव्हा एकसंध होता ना, तेव्हा केजीबीचे एजंट्स होते, केजीबीचे अधिकारी होते आणि ते पूर्व जर्मनीमध्ये ते आहेत. असं म्हणतात की बायडन म्हणजे जो बायडन अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि रशियाचे जे पुतीन आहेत, हे जे कोल्ड वॉर होतं ना रशिया आणि अमेरिकेमधलं, त्याचं बाय प्रोडक्ट आहे असं म्हटलं जातं दोघांना पण. आणि रशियाला तो सुपर पॉवरचा जो दर्जा आहे, जो सोव्हिएत महासंघ विघटन झाल्यामुळे तो जो गमावलाय तो त्यांना परत आणायचा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते क्रिमियाला कॉन्स्टंट म्हणजे जर तुम्ही त्यांची जर लँग्वेज बघितली तर ते युक्रेनला दुसरा देश मानतच नाही. म्हणजे अनेक वेळा पुतीन यांनी बोलून दाखवलेलं आहे की क्रिमिया हा दुसरा देशच नाही आहे. म्हणजे त्यांना क्रिमियाची जी स्वतंत्रता आहे, क्रिमिया नावाचा देश आहे, क्रिमिया नावाची भाषा आहे, युक्रेन नावाचा एक स्वतंत्र देश आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचं कल्चर आहे, हे त्यांना मान्य नाही. त्यामुळं त्यांचे जे वेगवेगळे थॉट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना एक माहिती होतं की जर क्रिमिया जो युक्रेन आहे तो जर त्यांच्या ताब्यात एक वेळा गेला तर त्यांना काहीच करता येणार नाही. त्यामुळं रशियाचा जो सिक्युरिटी कन्सर्न आहे तो 10 वेळा त्यांनी सांगितला, मात्र अमेरिकेने तो पाळला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुतीन याच्यावरती आर्थिक निर्बंधाचा तसा काही फार फरक होत नाही आणि ते नेहमी त्यांना जे वाटतं तेच करतात. अगदी जगाने सांगितलं की तुम्ही
युक्रेनवरती अटॅक करून त्यांनी युक्रेनमध्ये अटॅक केला. पण त्यांना माहिती नव्हतं का त्यांना हे जे काही फायनान्शियल कॉन्सिक्वेन्सेस होणार आहे, आर्थिक हे होईल हे त्यांना माहिती होतं. पण त्यांनी दोन गोष्टी केल्या जे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की पुतीन यांनी सगळ्यात पहिलं काय केलं, की चीन म्हणजे जगात दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आणि लष्करी महासत्ता ही आज रशियासोबत पुतीन सोबत खांद्याला खांदा लावून बसलेली आहे, बोलतायत. म्हणजे आर्थिक निर्बंध जे घातले रशियावरती त्याचा पहिला जो निषेध केला तो चीनने केला. आर्थिक निर्बंध घातल्यावर रशियामधनं गव्हाची आयातीला मान्यता देण्याचा निर्णय तो त्यांनी केला. आणि दुसरा एक मोठा देश आहे जो जगातली सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे, भारत. म्हणजे एका दिशेनं जगातला दुसरा महासत्ता, लष्करी महासत्ता आणि सर्वात मोठा हुकुमशाही आणि जगातला सगळ्यात मोठी लोकशाही देश भारत, तो सुद्धा रशियाच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की जरी तुम्हाला एवढे देश दिसतच असतील तरी पण पुतीन यांनी जगातले 2 ते 3 म्हणजे इस्रायल नावाचा एक देश आहे त्याच्याबद्दल फार विचार होत नाही, पण इस्रायल सुद्धा रशियाच्या बाजूने आहे. आजपर्यंत 2 आठवड्यात म्हणजे युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत झेलेन्स्की ते स्वतः ज्यूवंशी आहे, मात्र इस्रायलनं तरी पण रशियालाच पाठिंबा देण्याचं हे केलेलं आहे. त्यांनी जे सांगितलं की आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या, इस्रायली झराही पाठिंबा दिला आहे. त्यामुळं पुतीन आपल्याला जरी वाटत असेल एकाकी, तरी ते एकाकी तेवढं दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ते डिटर्मिन आहे, त्यांना कुठल्याही अर्थीत रशिया युक्रेनला त्यांना धडा शिकवायचा आहे. ते काय करतील तर ते हे असं करतील की आता जे आर्थिक निर्बंध लागले बघा, रशियावर 2014 मध्ये सुद्धा आर्थिक निर्बंध लागलेले आहे. निर्बंधात जगण्याची सवयच रशियाला आहे. म्हणजे लेनिन आले तेव्हा पण निर्बंध होते, लेनिन आले तेव्हा आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यानंतर स्टॅलिन आले त्यामध्ये तर भयंकर परिस्थिती होती. जेव्हा दुष्काळ आलं तेव्हा लाखो लोक मेले. त्यामुळं रशियन जनतेला दुष्काळाची नेहमीची परिस्थिती आहे. दुष्काळ, निर्बंध हे त्यांना मोठे नाही, पण रशियाला जनतेला जेव्हा वाटतं की राष्ट्रभक्तीसाठी हे सगळं राष्ट्रासाठी हे महत्वाचं आहे तर ते कुठलेही आर्थिक निर्बंध सहन करतात. त्यामुळे ते करतील, रशियाच्यात बाहेर पडतील. मात्र पुतीन यांना काय करायचं आहे की जेवढाही जगामध्ये काही चाललं असेल त्यांना युक्रेनची जी लष्करी फॅसिलिटी आहे त्या पूर्णपणे मोडून काढायची आहे, लष्कर तिथलं संपवायचं आहे आणि तातडीनं त्यांना तिथलं आपलं जे समर्थित सरकार आहे ते बसवायचं आहे. झेलेन्स्की यांना ते कदाचित अटक करतील किंवा ठार मारतील, मला माहिती नाही, पण 2 पैकी काहीतरी करतील. आणि तिकडचं जे सैन्य म्हणजे रशिया समर्थित नेता तिथं जर बसला, राष्ट्रप्रमुख म्हणून बसवतील आणि तातडीनं आर्थिक निर्बंध मागे घ्या, आम्ही युद्ध थांबवतो असं म्हणून ते 2 प्रांत आहेत ते रशियाला अनेक्स करतील, मात्र ते युद्ध थांबवू शकतात. म्हणजे त्यांचा जो हेतू आहे ते साध्य केल्याशिवाय ते हे युद्ध थांबवणार नाही, एवढं नक्की आहे, निश्चित आहे. बरं सर, मला सांगा की जसं आपण सांगितलं की चीनने रशियाला पाठिंबा दिलेला आहे, तर भारताची काय भूमिका आहे आणि भारताच्या सुरक्षेवर याचे काय परिणाम पडू शकतात? तेव्हा भारताच्या भूमिकेबद्दल मी 2 गोष्टी म्हणेन, दोन भाग आहेत. एक तर जगातला सर्वाधिक संख्याचं लोकशाही म्हणू शकतो आपण, तो भारत आहे. म्हणजे लोकशाही संदर्भातली जी आपली प्रतिबद्धता आहे हे जगात हे आहे. आपण दरवेळी लोकशाही देशाला म्हणजे कुठल्याही दुसऱ्या देशावर, लोकशाही देशावरती जर अशा प्रकारे आक्रमण होत असेल, त्याच्या सार्वभौमतेवरती आक्रमण होत असेल दुसऱ्या देशाचा, आपण कायम निषेध केलेला आहे. ही भारताची अधिकृत भूमिका आहे, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा रिस्पेक्ट करणे. मात्र पहिल्यांदा असं झालेलं आहे की भारत कोंडीत सापडलेला आहे आणि भारताने 6व्यांदा म्हणजे UN मध्ये, संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये 6व्यांदा अनुपस्थित राहिलेला आहे, अबस्टेन राहिलेला आहे भारत. त्यांनी आता अबस्टेन राहणं म्हणजे काय, भारताने रशियाला सपोर्ट केलाय की जरा आपण असं म्हणू शकत नाही. टेक्निकली भारत हा तटस्थ आहे. तटस्थ आहे म्हणजे त्यांनी रशियाच्या आक्रमण जे केलंय त्याचा निषेध केलेला नाही, मात्र त्यांनी युक्रेनला आम्ही पाठिंबा देऊ असे म्हटलेलं नाही. हे एक डिप्लोमसी जी असते जगातली त्याच्यामध्ये तटस्थ राहणे म्हणजे तुला पाठिंबा देणे असं असतं. पण इतिहास जेव्हा लक्षात ठेवली, इतिहास जेव्हा नोंदवला जाईल तेव्हा भारतासारखा जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र युक्रेनच्या बाजूला नव्हता. एका दुसऱ्या लोकशाही राष्ट्रावर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा भारत चूप बसला होता आणि आक्रमण ज्याने केलं त्याचा पाठीराखा होता, हे इतिहासात नोंदवलं जाईल. कदाचित आपण इतिहासाच्या चुकीच्या दिशेने आपण असू, पण दुसरं एक फॅक्ट आहे याच्यामध्ये. त्यामुळे लोकशाही जर म्हटलं तर भारताची भूमिका ही चुकीची आहे. मात्र दुसरी बाजू म्हणजे रशिया आणि भारताचे प्रगाढ संबंध. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे आज पुतीन म्हणतायत की युक्रेन हा न्यूट्रल राष्ट्र असला पाहिजे तरच तो रशियाच्या सीमा हे करतो, त्याचप्रमाणे 1971 मध्ये आपण पूर्व पाकिस्तान होता
तो पूर्व पाकिस्तान आपण बांगलादेशमध्ये कन्व्हर्ट केला. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, जर आज बांगलादेशच्या ऐवजी जर पाकिस्तान असतं 2 ठिकाणी, तर आपल्याला चारही बाजून आपली कोंडी झाली असती. मात्र 1971 मध्ये काय झालं, हाच विचार करून आपण पूर्व पाकिस्तान हा तोडला आणि बांगलादेश म्हणून कन्व्हर्ट केलं. बघा, त्याचे अनेक फॅक्ट्स आहेत. म्हणजे बांगलादेशमध्ये पाकिस्तान सरकारने प्रचंड अन्याय अत्याचार केले होते पूर्व पाकिस्तानमध्ये. त्यांची आपण होतो, त्यांच्या पाठिंब्यावर आपण केलं, पण हे टेक्निकल गोष्टी आहे. त्यामुळं आणि ते आपण 1971चं आक्रमण केव्हा करू शकलो, जेव्हा रशियासोबत 3 महिन्यापूर्वी आम्ही ट्रिटी केली होती. त्याला पीस ट्रिटी म्हणतात, पीस अँड फ्रेंडशिप ट्रिटी. असा करार आपण जेव्हा रशियासोबत केला, त्या 3 महिन्यानंतर आपण बांगलादेशमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये वॉर केलं, आपण सैन्य घुसवलं. मग बांगलादेश मुक्ती वाहिनीसोबत मिळून आपण लढलो आणि पाकिस्तान जो आहे पूर्व पाकिस्तान, तो बांगलादेश केला, आपण नवं राष्ट्र निर्माण केलं. हे कोणामुळे करू शकलो, रशियामुळे. बघा, आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये आपली प्रगती, आर्थिक प्रगती म्हणा किंवा वैज्ञानिक प्रगती म्हणा किंवा लष्करी प्रगती ही फार नव्हती, वेग जास्त नव्हती. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की रशिया आपला अत्यंत जवळचा मित्र होता. आज आपण सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये जे काही प्रगती करू शकलो हे रशियाच्या मुळे करू शकलो. आपला उपग्रह पण पहिला आपण रशियाच्या सहाय्याने पाठवला. आपल्या इकडचे न्यूक्लिअर रिॲक्टर सुद्धा आपण रशियाच्या मदतीने उभे केलेले आहे. आणि 1971 मध्ये जेव्हा वेटो झाला होता, चीन आणि अमेरिका आणि पाकिस्तान एक झाला होता आपल्या विरुद्ध, तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये वेटो करणारा देश रशिया होता. त्यामुळे रशिया हा आपला म्हणतो ना आपण की सर्व ऑल सीझन फ्रेंड, ऑल वेदर फ्रेंड, म्हणजे उन्हाळा पावसाळा सर्व बाजूने आपल्या रशिया हा प्रामाणिक आणि विश्वासू मित्र आहे. त्याही पलीकडे अजूनही आपलं जे लष्करी इक्विपमेंट्स आहेत, मिलिटरी, हे 70% जे आपले प्लेन असेल, आपलं जे म्हणजे नेव्ही असेल किंवा आपलं विनाशिका म्हणू शकतो, हे सगळं लष्करी 70% जे साहित्य आहे हे रशियाचं आहे. त्यामुळं आपण रशियाची जी मैत्री आपण तोडू शकत नाही. आणि त्याला तिसरा पण अँगल आहे, तो म्हणजे चीनचा अँगल. चीन महासत्ता आहे, दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता आहे, आर्थिक महासत्ता, आणि ती लष्करी प्रबळ आहे. चीनचा प्रभाव वाढतो आहे. चीनने आपल्याला चारही बाजूने घेरलेलं आहे, अगदी साऊथ एशियामध्ये. अगदी नेपाळपासून जे आपले जे जवळचे मित्र होते ते सुद्धा आता चीनच्या कच्छपी लागले. चीनच्या कच्छपी लागले हा शब्द जर चुकीचा असेल तर प्रभाव वाढलाय आपण असं म्हणू शकतो. अगदी श्रीलंका, भूतान आणि आपल्या सीमेवरती जे चीनची आगळीक आहे, गलवान झालं, अगदी अरुणाचलमध्ये बॉर्डरवरती त्यांनी जे काही नागरी वसाहती उभ्या केल्या, वस्त्या उभ्या केल्या आहे, त्याच्यामुळं आपल्याला एक लक्षात येऊ शकते की चीन प्रचंड आक्रमक आहे. आणि चीन हा भारताला, त्याच्या वर्चस्वाला धोका असणारा देश चीनच्या सगळ्या कारवाया सुरू आहे. अशा वेळी जर आपण युद्धापर्यंत पोहोचलो किंवा चीनच्या ज्या कारवाया त्या खूप वाढल्या, तर अशा वेळी आपल्याला एक मध्यस्थ देश पाहिजे. तो आपला जो प्रामाणिक आणि मध्यस्थ देश आहे तो रशिया आहे. रशियाने यापूर्वी पण अनेक याच्यामध्ये आपल्या मध्यस्थी केलेली आहे आणि रशियाचा प्रभाव फक्त रशिया हा मदत करेल असं आपल्याला वाटतं. आणि जर अमेरिकेचा बद्दल विचार केला तर अमेरिकेने तर आता युक्रेनलाच वाऱ्यावर सोडलेला आहे. म्हणजे युक्रेन, अजून एक महत्वाची फॅक्ट तुम्हाला सांगू इच्छितो, युक्रेन हा 1991 पर्यंत अण्वस्त्र संपन्न देश होता. म्हणजे रशियाची 5000 न्यूक्लिअर वॉरहेड होती, छोटे छोटे अण्वस्त्र होते, ती युक्रेनमध्ये ठेवली होती. अगदी आपण चर्नोबिल नावाचा एक जो म्हणतो ना की जो डिझास्टर झाला होता, अणुप्रकल्प फुटला होता, त्याच्यातून रेडिएशन झाले होते, तो सुद्धा युक्रेनमध्ये आहे. मात्र 1991 मध्ये एक ट्रिटी झाली होती ज्याच्यात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया असे 4 देश होते. त्याला एक बुडापेस्ट नावाचं एक ट्रिटी म्हणतात. त्या ट्रिटीनुसार, त्या ट्रिटीला मान्य करून युक्रेनने सगळेच्या सगळे अण्वस्त्र रशियाला दिले होते आणि मोबदल्यामध्ये युक्रेनवरती कधीच हल्ला होणार नाही याची गॅरंटी घेतली होती. मात्र आज बघा, त्यांच्या युक्रेनवरच्या हल्ला जर झाला तर त्याला संरक्षणाची जबाबदारी सुद्धा फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने घेतली होती. पण बघा, आज रशियानेच आक्रमण केलंय आणि तिन्ही लोक त्याच्यात नाहीये. त्यामुळं आपला जो कन्सर्न आहे तो असाच काही आहे. अमेरिका किती पाठिंबा देईल काही सांगता येत नाही, कारण अमेरिकेचं धोरण हे बोलण्याचं असतं पण प्रत्यक्ष तो खांद्याला खांदा देऊन लढत नाही. अफगाणिस्तानमध्ये काय झालं ते आपण बघतोय. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने जे फौजा परत घेतल्या त्याचे दुष्परिणाम आपण पश्चिम सीमेवरती भोगतोय. त्याचप्रमाणे आपला हा लॉंग टाइम आहे की चीन सोबत जर आपलं काही झालं तर मध्यस्थी आपल्याला रशिया पाहिजे. हे 2-4 फॅक्टर आहे. त्या फॅक्टरमुळं आपण रशियासोबत अजूनही मैत्री ठेवू नये आणि रशियाचा आपण अप्रत्यक्ष पाठिंबा देतो. नक्कीच सर, एक सामान्य नागरिक म्हणून नागरिकांना चिंता असते की अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी भारत सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत, ते पुरेसे आहेत का?
त्याच्या परिस्थितीमध्ये भारताने जवळपास 14,000 जे स्टुडंट्स आहेत विविध शहरामध्ये अडकलेले ते आणलेले आहेत. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन जे शहरं आहेत खार्किव कीव आणि अजून एक शहर आहे तिथे सर्वात जास्त विद्यार्थी आपले अडकलेले आहेत, अजूनही काही अडकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताचं इव्हॅक्युएशन सुरू आहे ते काही आतमध्ये जाऊन नाहीये. म्हणजे भारताचे जे दूतावासचे अधिकारी आहेत ते काही जिथे युद्ध आहे तिथे जात नाहीत. ते सांगतायत ऍडवायझरी की तुम्ही एक काम करा, युद्धबंदी आहे किंवा काही वेळेसाठी तुम्ही तिथून बाहेर पडा आणि सीमेपर्यंत या. रोमानियाच्या सीमेवरनं जेव्हा हे विद्यार्थी सुरक्षित येतात तिथपर्यंत, म्हणजे 1200 किलोमीटरचा तो भाग आहे जवळपास, तो झाल्यानंतर मग रोमानियामधनं आपले जे अधिकारी आहे, आपले जे मंत्री आहेत ते रोमानियामध्ये बसलेले आहेत, काही पोलंडमध्ये आहे जे युक्रेनच्या सीमेवर लागून आहे. तिथं जेव्हा आपले विद्यार्थी येतात तेव्हा आपण मग बुखारेस्ट तिकडच्या जे विमानतळ आहे तिथून आपण त्यांना करतो. पण पुरेसे प्रयत्न आहे असं म्हणता येईल. मात्र हे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू व्हायला आपले इनपुट्स फेल्युअर झाले, त्यामुळे आपल्याला डिले झाला प्रचंड. आणि आज असं आहे की खार्किव आणि क्यू मध्ये जवळपास 5,000 ते 7,000 जे स्टुडंट आहेत ते अशा रीतीने बसलेले की तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. कारण ते जर बाहेर पडले तर आपण लक्षात घेतलं गेल्या वेळी खार्किव मध्ये मुलगा एक बाहेर पडला आपला विद्यार्थी, त्याला गोळ्या लागल्या. आता क्रॉस फायर मध्ये मरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता जे अडकलेले जे आहेत त्यांचा बचाव करणं किंवा त्यांना बाहेर काढणं, बंकर बाहेर पडणंच कठीण आहे. कारण तुंबळ युद्ध सुरू आहे, अगदी स्ट्रीट फाईट सुरू आहे. आणि हे जे शहरात आहे हे रशियन फौजा खूप आतमध्ये शिरत आहेत आणि आता जोराचं युद्ध फुटलेलं आहे. त्यामुळे अशा याच्यामध्ये आपले जे स्टुडंट आहेत ते बाहेर पडणं आणि त्यांना इव्हॅक्युएट करणे प्रचंड कठीण आहे. कदाचित याच्यामध्ये आपली जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे की या विद्यार्थ्यांना तिथंच सेफगार्ड कसं करता येईल, तिकडच्या एम्बॅसीमध्ये कसं ठेवता येईल हे आपल्याला बघावं लागेल. मात्र सध्या जे काही जे आपले काही स्टुडंट्स आहेत जिथं काही तोंड फुटलेलं आहे भयंकर, तिथून बाहेर काढणं जरा कठीण होईल असं मला वाटतं. नक्कीच वेळ थोडा कमी आहे. एक मला शेवटचा माझा प्रश्न असा की आपण 2 महायुद्धे पाहिलेली आहेत, जागतिक महायुद्धे. हे युद्ध जे सुरू आहे 2 देशातलं, हे तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल का, किंवा हे युद्ध केव्हा थांबेल? नंबर एक गोष्ट हे अनेक लोक बोलतात आपल्याकडे की महायुद्ध आहे का, मला वाटत नाही महायुद्धाकडे करेल. कारण बघा आतापर्यंत जे झेलेस्की आहे युक्रेन, त्यांनी 4 वेळा सांगितलं की आम्हाला सैन्य पाठवा किंवा नो फ्लाय झोन करा. म्हणजे नो फ्लाय झोन म्हणजे काय की त्या एअर जे आहे म्हणजे जे एअर स्ट्रीप असेल किंवा जे हवाई हद्द असेल त्याच्यावर कोणीच हे करणार नाही. पण नाटोने स्पष्ट केलंय की आम्ही नो फ्लाय झोन बिलकुल अप्लाय करणार नाही. नो फ्लाय झोन अप्लाय करणं म्हणजे काय, तुमचे विमानं तिथे पाठवावं लागणार आहे नाटोचे. आणि पुतीनने स्पष्ट सांगितलं की नो फ्लाय झोनला जर कोणी मदत केली किंवा नो फ्लाय झोन इम्प्लिमेंट करण्याचा जो प्रयत्न करेल त्याला आम्ही त्या युद्धाचा पार्टनर समजू, म्हणजे तो आमचा शत्रू समजू. त्यामुळे नाटोने पहिले स्पष्ट केलं की आम्ही काही करू, मात्र आम्ही सैन्य पाठवणार नाही, नो फ्लाय झोन करणार नाही. हा काय करू शकतं की एक होऊ शकतं की या युद्धाचा अंत काय, युद्धाचा अंत एवढाच आहे की पुतीन यांची जी उद्दिष्ट आहे की तिकडे आपला माणूस बसवणे एक, आणि मग तिथले जे झेलेस्की आहे त्यांना बाहेर हकालपट्टी करणे किंवा त्यांना ताब्यात घेणे आणि तिथे तो जो प्रॉक्सी असेल रशियाचा त्याच्या थ्रू ते हे करणे. आणि दुसरं म्हणजे न्यूट्रल राष्ट्र असणे. तिसरं म्हणजे ते मॅक्झिमम कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नुकसान करू इच्छितात. म्हणजे लष्कराने तिथं उभंच होऊ नये असं त्याचं मत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लष्करी सगळं त्यांची जे सगळं लष्कर आहे ना तिथे पूर्णपणे उद्ध्वस्त करणं, म्हणजे लष्करी फॅसिलिटीज असतात, एअरपोर्ट्स असतात, हे सगळं त्यांना उद्ध्वस्त करायचं, म्हणजे परत युक्रेननी लष्कर उभंच करू नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आर्थिक निर्बंध सगळं जर त्या मोबदला करून म्हणजे बातचीत करून ते कदाचित तिथून माघार पण घेऊ शकतात. हा एक येऊ शकतो. महायुद्ध होण्याची दाट बिलकुल जराही शक्यता नाही. कारण या वॉरमध्ये रशियानी, अमेरिकेने आणि युरोपने पहिल्या दिवसापासून सांगितलंय की आम्ही बिलकुल आतमध्ये जाणार नाही. रशियासोबत कॉन्फ्लिक्ट होणं म्हणजे एक मोठं वॉर होणं आणि अनेक देश त्याच्यामध्ये होणं, युरोप बेचिराख होईल. कारण पुतीननी पहिले सांगितलेलं की आम्ही अण्वस्त्र आमचे सज्ज ठेवलेले आहे. त्यामुळे ह्या राष्ट्र इथं जर कोणी इंटरव्ह्यू केलं तर तो प्रचंड मोठं जीवितहानी, प्राणहानी सगळं होईल. अगदी अण्वस्त्राचा पण वापर केला जाईल. त्यामुळे एवढं कोणी दुधकळ नाहीये, अमेरिकेने स्पष्ट केलंय. त्यामुळे हे होऊ शकणार नाही. आता हे युद्ध कसं थांबेल, तर हे युद्ध जरी असं टेक्निकल थांबलं तरी होणार काय की युरोप आणि अमेरिका हे सातत्याप्रमाणे जे युक्रेनचे बंडखोर असतील, ज्यांना रशिया जरी आलं तिथं तरी ते सातत्याने बंडखोरी करत राहील, सातत्याने त्यांच्या मिलिटरी ऑपरेशन सुरू राहतील. बंडखोरांना जी रसद असते लष्करी शस्त्रास्त्राची ती अमेरिका वगैरे करत राहिल्याने एक कॉन्स्टंट तिथे युद्ध चालत राहील. म्हणजे आपण जसं अफगाणिस्तान म्हणतो ना, अफगाणिस्तानमध्ये गेल्या 40 वर्षापासून युद्ध सुरू आहे, गृहयुद्ध. तसं जर झालं तर कदाचित युक्रेन हा देश हा युरोपच्या जमिनीवरचा नवा अफगाणिस्तान होईल. हे युद्ध समाप्त होऊ शकत नाही. त्यामुळं जर
अमेरिका आणि युरोपनी जर खरंच त्यांना जर वाटत असेल की याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे, जी शांतता चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक कॉर्डियल वातावरण केलं पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे तरच हे युद्ध थांबू शकतं. मात्र हे सध्या जे काही वातावरण सुरू आहे अमेरिका आणि युरोपचं, हे काही फार कंडक्टिव्ह नाही. म्हणजे मी तर असं म्हणेल की आगीत तेल ओतण्याचं आहे. ते कुठल्याच अर्थाने म्हणत नाही की ही शांती वार्ता तुम्ही यशस्वी करा किंवा बोलणी करा. नाही, ते रोज आर्थिक कोंडी करण्यात व्यस्त आहे आणि ते लष्करी सामुग्री कशी पोहोचवता येईल. त्यामुळे जगाला पण, अनेक देशांना पण वाटत नाही की युद्ध थांबलं पाहिजे. पुतीनला तर जराही वाटत नाही. त्यामुळं महायुद्ध होणार नाही. मात्र हे युद्ध आपलं सगळे ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट केल्यानंतर रशिया सिंगल साईड सिसफायर करू शकतं. मात्र युद्धाचे जे परिणाम आहे हे कॉन्स्टंट जगाला भोगावं लागणार आहे आणि हे युद्ध असंच सुरू राहणार आहे युरोपमध्ये. तर सर, बिंग अ सिनियर जर्नलिस्ट आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटतं, या युद्धासंदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्याचं वार्तांकन योग्य प्रकारे सुरू आहे का? मला असं वाटतं की जे वार्तांकन असायला पाहिजे ते दोन बाजून असायला पाहिजे. म्हणजे त्यांनी आक्रमण केलं त्याची पण बाजू यायला पाहिजे आणि युक्रेनची पण बाजू यायला पाहिजे. पण इथे थोडं मला खेदाने सांगावं लागतात की जे जगभरातल्या CNN, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, BBC यांचं वन साइड कव्हरेज सुरू आहे. आणि त्यांनी रशियाच्या ज्या RT नावाची त्यांची एक न्यूज हे एजन्सीज वगैरे त्याच्यावर पण बहिष्कार टाकला. त्यांनी त्यांच्यावर बंदी घातली. त्यांचं असं म्हणणं आहे की हा प्रोपोगंडा आहे, हा स्टेट स्पॉन्सर प्रोपोगंडा आहे. पण जगामध्ये सगळेच ज्या मीडिया आहे त्या देशाचा जे हे आहे म्हणजे दृष्टिकोन आहे तेच पुढे लाभवतात, प्रभाव वाढवण्याचंच हे करतात. त्यामुळे मला असं वाटतं की जे वार्तांकन सुरू आहे ते एकतर्फी सुरू आहे. ते दोन बाजूला आलं तर जगाला जास्त माहिती पडेल की प्रत्यक्ष युद्धामध्ये काय होत चाललंय. म्हणजे ते कॉन्स्टंट सांगतात की रशियाच्या फौजा आहे त्या पराभूत होतात, पण प्रत्यक्षात असं नाही आहे परिस्थिती. रशियाच्या फौजा या युक्रेनवरती जास्त जोमाने म्हणजे कोंडी करतायत आणि रशिया आणि युक्रेनची बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर हे वार्तांकन दोन साईडनं जर झालं तर देशाला, प्रत्येक माणसाला दोन्ही साईडचे अपडेट्स मिळतील आणि त्याला आपला जो व्ह्यू आहे तो बऱ्यापैकी ठेवता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की वार्तांकन कोणाचंही असो, अगदी इराकमध्ये सुद्धा वार्तांकन झालं होतं, सद्दाम हुसेनच्या विरुद्ध होतं. म्हणजे सद्दाम हुसेन हे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे एक अणुबॉम्ब किंवा कुठलं तरी मोठं रासायनिक शस्त्र निर्माण करताय हा आळ घेऊन अमेरिकेने केलं. तेव्हा पण BBC किंवा न्यूयॉर्क टाइम्स किंवा कोणी जे पाश्चिमात्य ज्या न्यूज एजन्सी असेल त्यांनी हा अजेंडा तोडला नाही. त्या अजेंडा घेऊनच पुढे होतं. मला असं वाटतं की या युद्धाचं वार्तांकन या दोन्ही साईडनं आणि सखोल पद्धतीनं व्हावं, निष्पक्ष पद्धतीनं व्हावं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सध्या काही संपण्याची चिन्ह नाही आहेत आणि या युद्धाचे अनेक प्रतिकूल परिणाम जगभरावर पाहायला मिळणार आहेत. हा विषय फार मोठा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विनोद राऊत यांनी या एकूण परिस्थिती संदर्भात जी माहिती दिलेली आहे ती महत्त्वाची आहे. अनेक विषय त्यांनी अगदी सहजपणे सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत. विनोद राऊत सर, आपण वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, या कार्यक्रमात बस इतकंच. नमस्कार.